दीपपूजन का करावे? दीपपूजन हे श्रावण महिन्यातील एक पवित्र पारंपरिक आणि आध्यात्मिक कार्य आहे. हे मुख्यतः श्रावण अमावस्या किंवा श्रावण महिन्यातील कुठल्याही पवित्र दिवशी केले जाते. दीपपूजन का करतात? दिवा म्हणजे ज्ञान, शुभत्व आणि प्रकाशाचा प्रतीक असतो. अंधार दूर करून प्रकाश सावरणारा दिवा म्हणजे जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, दुःख यांना दूर करतो. दीपपूजनाने घरातील सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. स्त्रिया विशेषतः हे पूजन करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सौख्य, समृद्धी व नवस्फूर्ततेसाठी प्रार्थना करतात. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी पूजन करतात. दिवा हे देव आणि पितरांना अर्पण मानले जाते. दीपपूजन करून पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृऋण व देवऋण यातून चुकवले जाते. श्रावण महिना शिवशक्तीचा महिना आहे. दिवा पूजनाने घरातील देवतेंचा आशीर्वाद मिळतो. याच काळात नैसर्गिक शक्ती ऊर्जायुक्त असते. त्यामुळे पूजन अधिक प्रभावी ठरते. दीपपूजन कसे करावे? प्रथमतः पूजन स्थळ साफसफाई करून त्याला सजवून घ्यावे. पितळी, मातीचे दिवे तयार करून त्यात तेल व वाती घालाव्यात. दिव्यांना हळदी, कुंकू, फुले, अक्षदा इत्यादी वाहाव्यात. दीपमालांची रचना करून त्यांचे पूजन करावे. ओवाळणी करावी व शुभम करोती कल्याणम या प्रकारचे मंत्र म्हणावेत. नैवेद्य दाखवून एक दिवा अखंड तेवत ठेवावा. या दीपपूजनाचे असंख्य फायदे आहेत. या पूजनामुळे मानसिक शांती लाभते. घरात समाधान व समृद्धी यांची वृद्धी होते. नकारात्मक शक्ती दूर राहतात. स्त्रियांच्या सौभाग्याचे रक्षण होते. अशा प्रकारचा एक दिवा जो आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करतो, अशा दिव्याला शतशः कोटी कोटी प्रणाम. सर्व महिलांनी आज हे दीपपूजन नक्की करा.